नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मागच आपण नागपूर महानगरपालिका आहे ती भरती सुटली होती त्याचा व्हिडिओ टाकला। तर मित्रांनो, आज पण आपण महानगरपालिकेचा व्हिडिओ घेणार आहे। तर सध्या मित्रांनो BMC झाली, नागपूर झाली, आपली कल्याण महानगरपालिका झाली, डोंबिवली झाली, महानगरपालिकेच्या खूप साऱ्या भरत्या सुटतात मित्रांनो। त्याचप्रमाणे आपली मीरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती। तर मित्रांनो, टोटल 358 जागा आहेत आणि ती 27 पदं आहेत मित्रांनो। 27 पदं आणि 358 जागा आहेत। तर आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो की मित्रांनो, जी पण भरती सुटते ना त्या भरतीचा आपण इथे स्क्रीनशॉट देतो, जेणेकरून तुमच्या मनात हा डाऊट राहील की बाबा भरती सुटली आहे का नाही सुटली। तर मित्रांनो, भरती ही 100% सुटलेली आहे। तर मित्रांनो, टोटल पदं ही 27 पदं आहेत। तर तुम्हाला मी एक पद सांगतो, तर त्याची पदसंख्या तर किती रिक्त जागा आहेत ते सांगतो। तर पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याच्या मित्रांनो 27 जागा आहेत। दुसरा आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, याच्यात 2 जागा आहेत। तिसरा आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, याची 1 जागा आहे मित्रांनो। चौथा आहे लिपिक टंकलेखक, याच्यात 3 जागा आहेत। पाचवा आहे सर्वेक्षक, याच्यात 2 जागा आहेत। पाचवा आहे सहावा मित्रांनो नळ कारागिरी प्लंबर, याच्यात 2 जागा आहेत। फिटरची 1 जागा आहे। मिस्त्रीची 2 जागा आहेत मित्रांनो। पंपचालक 7 जागा आहेत। अनुरेखक 1 जागा आहे। वीजतंत्री इलेक्ट्रिशियन 1 जागा आहे। कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर 1 जागा आहे। स्वच्छता निरीक्षक 5 जागा आहेत। चालक वाहन चालक 14 जागा आहेत। सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी 6 जागा आहेत। अग्निशामक 241 जागा आहेत। उद्यानाधिकारी 3 जागा आहेत। लेखापाल 5 जागा आहेत। डायलिसिस तंत्रज्ञ 3 जागा आहेत। बालवाडी शिक्षिका 4 जागा आहेत। परिचारिका अधिपरिचारिका स्टाफ नर्स मिडवाईफ GNM याच्या 5 जागा आहेत। तर मित्रांनो, या सर्व जागा आहेत मित्रांनो अग्निशामकला, तर 241 जागा आहेत मित्रांनो। तर प्रसविका ANM 12 जागा आहेत। औषध निर्माता या औषध निर्माण अधिकारी 5 जागा आहेत। लेखापरीक्षक 1 जागा आहे। सहाय्यक विधी अधिकारी 2 जागा आहेत आणि तारतंत्री वायरमॅन 1 जागा आहे आणि 27 पदे ग्रंथपाल 1 जागा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, टोटल असे मित्रांनो 27 पदं आहेत। आता त्या 27 पदानुसार त्याच्या किती रिक्त जागा आहे तुम्हाला सांगितलं। याचा पण मित्रांनो कास्टनुसार पण अजून रिक्त जागा कास्टनुसार पण डिवायडेशन केलेलं आहे। तर मित्रांनो, याचा तुम्ही आपला पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता। आणि याची टोटल मित्रांनो 27 पदं मी तुम्हाला सांगितली आणि त्याला किती रिक्त जागा आहेत ते पण सांगितलं। तर आता मित्रांनो, आपण शैक्षणिक पात्रता पाहू कोणते आहेत। तर पद क्रमांक 1 केला पाहिजे त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पाहिजे। पद क्रमांक 2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी। जे पद क्रमांक 3 आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी। पद क्रमांक 4 साठी कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट। 5वं पद आहे मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा IT सुपरवायझर सेकंड क्रायटेरिया काय मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट। त्याचप्रमाणे पद क्रमांक 6 आहे, त्याला 10वी उत्तीर्ण आणि सेकंड क्रायटेरिया काय प्लंबरचं पद आहे, त्याला ITI प्लंबर पाहिजे आणि तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। 7वं पद आहे मित्रांनो, तर तुम्ही 10वी उत्तीर्ण, त्याला पण ITI प्लंबर पाहिजे आणि त्याला पण 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। तर 8 नंबरच्या पदाला 10वी उत्तीर्ण पाहिजे। सेकंड क्रायटेरिया तुम्ही ITI मेसन किंवा आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडं। पद क्रमांक 9 आहे मित्रांनो, त्याला 10वी उत्तीर्ण आणि सेकंड क्रायटेरिया ITI पंप ऑपरेटर पाहिजे। पद क्रमांक 10 साठी 12वी उत्तीर्ण पाहिजे व सेकंड क्रायटेरिया ITI ट्रेसर पाहिजे, ट्रेसर तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे। पद क्रमांक 11 साठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI इलेक्ट्रिशियन आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। पद क्रमांक 12 साठी BE टेक कम्प्युटर MCA आणि सेकंड क्रायटेरिया 3 वर्ष अनुभव। 13वा पद क्रमांकासाठी पदवीधर आणि सेकंड मित्रांनो स्वच्छता निरीक्षक। 14वा मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे प्लस अग्निशामक प्रशिक्षण कोर्स आणि जड वाहन चालक परवाना प्लस 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडं। 15वा पद क्रमांक पदवीधर व सब ऑफिसर्स कोर्स केलेला पाहिजे। 16वा पदासाठी 10वी उत्तीर्ण प्लस अग्निशामक प्रशिक्षण कोर्स। त्या अग्निशामक फायरमॅनचं पोस्ट असल्यामुळे मित्रांनो तर तुम्हाला फायरमॅनचा कोर्स केलेला पाहिजे। पद क्रमांक 17 साठी त्यात तुम्ही पहिला BSc केलेलं पाहिजे। त्यात हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट ट्रायबॉटनी आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। पद क्रमांक 8 साठी BCom आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे। व पद क्रमांक 19 साठी BSc DMLT व डायलिसिस टेक्निशियन कोर्स व 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। 20 मित्रांनो 12वी उत्तीर्ण प्लस बालवाडी टीचर्स कोर्स केला पाहिजे। पद क्रमांक 21 साठी 12वी उत्तीर्ण
सेकंड ग्रेड GNM आणि 3 वर्षाचा अनुभव. पदवी क्रमांक 22 पहा 12वी उत्तीर्ण प्लस ANM. पदवी क्रमांक 23 पहा मित्रांनो 12वी उत्तीर्ण B फार्मसी आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. पदवी क्रमांक 24साठी पहा मित्रांनो BCom केलं पाहिजे. परत वित्तीय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका किंवा MCom केलेलं पाहिजे. पदवी क्रमांक 25साठी पहा विधी पदवी व 5 वर्षाचा अनुभव आणि MSc केलेलं पाहिजे. 26साठी पहा मित्रांनो 10वी उत्तीर्ण प्लस ITI वायरमॅन आणि 2 वर्षाचा अनुभव. आणि 27 पदवी तुम्ही B.LIB केलेलं पाहिजे BLIB आणि 3 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. आता मित्रांनो 27 जी पदे आहेत मित्रांनो त्या पूर्णपणे 27 पदांचा तुम्हाला मी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय ते सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण याची निवड प्रक्रिया पाहू. म्हणजे निवड प्रक्रिया तुमचं भरतीला कसं सिलेक्शन होणार आहे तर एक एक टप्पा पाहू आपण. पहिली होणार आहे तुमची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. कम्प्युटर बेस्ड चाचणी होणार मित्रांनो. त्यात पहा मित्रांनो परीक्षा स्वरूप कसं राहणार आहे त्यात GR म्हटलं घेतो पहा. तर पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता विद्युत, सर्वेअर, प्लंबर, फिल्टर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीजतंत्री, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रसविका, औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमॅन व ग्रंथपाल या पदाधिकारी ही मित्रांनो स्वरूप गुणाची एक पद्धत खालीप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटं आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला जी पदाचे नाव घेतली त्याचा आपण परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते पाहू. तर मित्रांनो मराठीचा असणार आहे मित्रांनो तुम्हाला 15 प्रश्न 30 मार्काला, एक प्रश्न 2 मार्काला मित्रांनो. इंग्लिशचं पण 15 प्रश्न 30 मार्काला, GKचं पण 15 प्रश्न 30 मार्काला, रिजनिंगचं 15 प्रश्न 30 मार्काला आणि टेक्निकल सब्जेक्ट असतील तर 40 प्रश्न असणार 80 मार्काला. असा टोटल मित्रांनो हे असणार आहे टोटल मार्क असणारे 200 मित्रांनो आणि प्रश्न असणारे 100 प्रश्न 200 मार्क असणार आहे. आता मित्रांनो पहा सेकंड आहे लेखापाल व लेखापरीक्षा पदकाचा स्वरूप. आता ही 2 पदे आहेत मित्रांनो त्या पण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तर पहा त्याचा कालावधी पण 120 मिनिटं राहणार आहे. पहा मराठीचे 15 क्वेश्चन 30 मार्काला, इंग्लिशचे पण 15 क्वेश्चन 30 मार्काला, GKचं मित्रांनो 15 क्वेश्चन असणार 30 मार्काला, रिजनिंगचे 15 क्वेश्चन 30 मार्काला आणि अकाउंटंट सब्जेक्ट याचा असणार 40 प्रश्न ते असणारे 80 मार्काला मित्रांनो. असा टोटल मित्रांनो पेपर राहणार 100 मार्काचा आणि तुम्हाला मार्क असणार 200. त्यांनी फक्त अकाउंटंट सब्जेक्टला मित्रांनो 80 मार्क आहेत. कारण मित्रांनो लेखापालचा असल्यामुळं अकाउंट सब्जेक्ट ॲड आहे त्याला 40 प्रश्न असणार 80 मार्क असणार. सर्वात जास्त वेटेज अकाउंट सब्जेक्टला आहे आणि मित्रांनो 100 प्रश्न असणार 200 मार्क असणार मित्रांनो. तर पुढं पहा मित्रांनो ते चालक, तिसरे पहा चालक, यंत्रचालक, सहाय्यक, अनुक्षण केंद्र अधिकारी, अग्निशामक या पदकाचा प्रस्वरूप पाहत नाही. परीक्षेचा कालावधी असणार मित्रांनो 60 मिनिटं. तर मराठीचे क्वेश्चन असणार मित्रांनो तुमचं 7 मित्रांनो. ते एक प्रश्न 2 मार्काला असणार मित्रांनो. त्याचप्रमाणे इंग्लिश असणार मित्रांनो 8 प्रश्न असणार ते 16 मार्काला असणार. GKचे मित्रांनो 7 प्रश्न असतात 14 मार्काला, रिजनिंगचे 8 प्रश्न असणार 16 मार्काला आणि टेक्निकल सब्जेक्टचे 20 प्रश्न असतात 40 मार्काला. तर मित्रांनो असं टोटल असणार मित्रांनो बघा तुमचे 50 क्वेश्चन ते 100 मार्काला. त्याचप्रमाणे पहा मित्रांनो अग्निशामक पदांकरिता 100 गुणांची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी घेण्यात येईल. पहा मित्रांनो लिपिक, टंकलेखक व बालवाडी शिक्षिका या पदांकरिता परीक्षेचे स्वरूप व गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाणे असून परीक्षेचा कालावधी 120 मिनिटं राहील. तर मित्रांनो पूर्णपणे GR मध्ये माहिती दिली तीच तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतोय. पहा मित्रांनो मराठीचे असणार मित्रांनो 25 प्रश्न 50 मार्काला, इंग्लिशचे 25 प्रश्न 50 मार्काला, GKचे 25 प्रश्न 50 मार्काला आणि रिजनिंगचे असणार 25 प्रश्न 50 मार्काला. असे 100 प्रश्न असणार मित्रांनो 200 गुण असणार. तर मित्रांनो ही जी 27 पदं आहेत त्या 27 पदाचं मी ऑनलाईन परीक्षा सिलेबस काय आहे, ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या विषयात किती मार्काला आहे पूर्णपणे सांगितलं आहे. आणि मित्रांनो ह्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या एकदम बघा. मी ह्याचं पण स्क्रीनशॉट काढून शिकू शकता आणि मी पण एकदम सुटसुटीत मित्रांनो याची फ्रेम वगैरे बनवून टाकली. ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. हा झाला मित्रांनो पूर्णपणे ऑनलाईन परीक्षेचा सिलेबस. सेकंड पहा मित्रांनो कौशल्य चाचणी, शारीरिक चाचणी, फायर फायटिंग, ड्रायव्हर, टायपिंग पदांसाठी. तर मित्रांनो फायर फायटिंग म्हणजे अग्निशामकची काही जी पदे आहेत त्यांना शारीरिक चाचणी होणार आहे. काय मित्रांनो त्या टायपिंगची पदे त्याला टायपिंग टेस्ट होणार मित्रांनो. तिसरं होणार दस्तावेज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तरी मित्रांनो तुमचे मित्रांनो थर्ड फेज काय असणार तुमचे पूर्णपणे डॉक्युमेंट सर्व चेक केले जाणार.
मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतो मित्रांनो, जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा येतो त्याची पहिली पायरी आपले डॉक्युमेंट सर्व क्लिअर करणे. कारण मित्रांनो, मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे, विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं पण डॉक्युमेंट परीक्षेला विद्यार्थी बाहेर पडतात. कारण त्यांच्या एक छोट्याची चूक असते डॉक्युमेंटमुळं, तर पूर्णपणे तुम्हाला भरती प्रयत्न रद्द केले जातात. इव्हन तुमची नोकरी लागली मित्रांनो, जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही फर्जीपणा आढळला तरी मित्रांनो तुम्हाला नोकरीमध्ये बडखास्त केलं जातं. त्यामुळे मित्रांनो, जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, इतर कोणत्या जॉबची तयारी करत असेल, त्याचं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पहिलीच टप्पा काय आहे, आपले डॉक्युमेंट सर्व क्लिअर करणे, सगळे डॉक्युमेंट काढून घेणे. मित्रांनो, तुमचे 5-6 नाही, 1 महिन्यामध्ये आपल्या तहसील कार्यालयात जाण्यासाठी, तलाठी कार्यालयात जाण्यासाठी पण डॉक्युमेंट सगळे क्लिअर पाहिजे. चौथं आहे मित्रांनो मुलाखत. काय विशिष्ट पदांसाठी त्यातली काय पदे आहेत त्यात मित्रांनो मुलाखत होणार. मुलाखत तुम्हाला माहिती असेल, आपल्या मित्रांनो राज्यसेवा, MPSC, UPSC सर्व पदे मुलाखत होती. मित्रांनो, 1-4-5 अधिकाऱ्यांचा बोर्ड बसलेला असतो, त्यात आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारले जातात. तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की मुलाखत होणार. तर मित्रांनो, आता ही झालं मित्रांनो याची 4 टप्प्यात निवड प्रक्रिया. पहिली ऑनलाईन परीक्षा होणार, दुसरं मित्रांनो काय असं पद आहे त्याला स्किल टेस्ट होणार, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, चौथं मित्रांनो तुमची मुलाखत होणार. हे 4 टप्पे आहेत मित्रांनो, त्यात तुमची निवड प्रक्रिया होणार. तर मित्रांनो, वयाची अट पहा. 12 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष, 18 ते 38 वर्ष ओपन विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, आरक्षित प्रवर्गात आहेत, त्यांना मित्रांनो 18 ते 38 वर्ष. जे विद्यार्थी मागासवर्गीय आणि अनाथ या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 5 वर्ष सूट आहे. मग ते विद्यार्थी 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. पहा मित्रांनो, ओपनना लास्ट काय मित्रांनो 38, आणि मित्रांनो मागासवर्गीय अनाथ या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना लास्ट वयाची अट मित्रांनो 43 वर्ष. ते फी पहा मित्रांनो, खुला प्रवर्ग जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 1000 रुपये फी आहे, आणि मागासवर्गीय आणि अनाथ या कॅटेगरी जे विद्यार्थी येतात त्यांना 900 रुपये फी आहे. आणि माजी सैनिक कोणत्याही प्रकारची फी नाही. जे मित्रांनो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये 15, 16, 17, 20 वर्ष सर्व्हिस करून जे रिटायर्ड झालेले आपले माजी सैनिक असतील त्यांना मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही, ते विनाशुल्क मित्रांनो फॉर्म भरू शकतात. पगार पहा मित्रांनो, आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो, बा मी ज्या भरतीची तयारी करतो आहे ते मित्रांनो पगार किती असेल, प्रत्येकाच्या मनात डाऊटच राहतो. तुम्हाला पहिला प्रश्न सांगतो, आपल्या एका व्हिडिओमध्ये तुमच्या मनातले सर्व शंका दूर होणार आहेत. तर आता आपण पगार पाहू. किमान पगार 19,900 प्रति महिना. ही मित्रांनो काय जी गड्डाची पदं आहेत त्यांना 19,000 म्हणजे प्रति महिना बेसिक पे. कमाल पगार 1,12,400 प्रति महिना. त्यातली काय मित्रांनो कनिष्ठ अभियंता वगैरे अशी जी पदे आहेत त्यांना 1,00,000 पगार पडणार आहे. पद पुढे सांगतो बा, पद व गटानुसार पगार वेगळा असेल. उदाहरणार्थ क्लर्क, टायपिस्टला कमी तर इंजिनियर ऑफिसर पदांना जास्त असतो. थोडक्यात 20,000 ते मित्रांनो त्यात काय पदे आहेत मित्रांनो, गड्डपासून क, ब आणि पर्यंत पदे आहेत मित्रांनो. क्लास 1, क्लास 2, ग्रुप डी वरून पदे आहेत मित्रांनो. ज्या पदांना मित्रांनो शैक्षणिक पात्रता आणि पे स्केल कमी असणार त्यांना पगार मित्रांनो 19,900 म्हणजे 30-35,000पर्यंत पगार पडू शकतो. काय अशी पदे आहेत मित्रांनो त्यात तुम्हाला 1,00,000पर्यंत पगार पडू शकतो. हा तुमच्यावर डिपेंड, तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करताय त्यानुसार तुमचा पगार असणार आहे मित्रांनो. पण थोडक्यात त्यांनी काय सांगितलं, 20,000पासून चालू होते 1,00,000पर्यंत पगार आहे मित्रांनो. त्यात आता जे 27 पदे तुम्ही ठरवा मित्रांनो कोणत्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचे. आता मित्रांनो पगार झाला, सगळं सांगितलं, पण भरती झाल्यानंतर कामं काय करायची. तर मित्रांनो तुम्हाला पदावर समजलं असेल कामं काय करायची, पण तरी पण तुम्हाला सांगतो पहा. तर पहा, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, गटक, श्रेणिक अभियांत्रिकी सेवा त्यांचं काय असणार पहा. त्यांनी ज्यामध्ये त्यांनी कर्तव्य जबाबदारी सर्व एकदम स्पष्ट करून सांगितले, ते तुम्हाला आपण एकदम स्पष्ट सांगतो मित्रांनो. महानगरपालिकेचे स्थापत्यविषयी कामे करणे, कार्यक्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे, तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्पाचे बांधकाम संकल्प चित्रानुसार होत आहे किंवा नाही याची देखरेख करणे व नियंत्रण कामाचा दर्जा तपासणी, पालिकेच्या नियमावलीनुसार कामे करणे. तर ही मित्रांनो झाली कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, गटक, श्रेणिक अभियांत्रिकी सेवाची कामे. पहा, अधिपरिचारिका गटक श्रेणी 3 निमवैद्यकीय सेवेचे काय काम असणार पहा. महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेचे सहाय्य व इतर संबंधित कामे, आरोग्य मोहिमा राबविणे, महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार कामे करणे. ही झाली मित्रांनो त्यांनी जी अधिपरिचारक यांची कामं. पहा, प्रसविका गटक श्रेणी 3 निमवैद्यकीय सेवा, महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेचे सहाय्य करणे. म्हणजे मित्रांनो जे वैद्यकीय सेवेशी संबंधित सहाय्य वगैरे करणे सगळी कामं तुम्हाला करावं लागणार. आता मित्रांनो याच्या महत्त्वाच्या तारखा काय आहेत ते खूप समजून घेणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या तारखा काय आहेत ते पाहू. पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक पहा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 22/8/2025 5 वाजल्यापासून
27/0 म्हणजे मित्रांनो संध्याकाळी 5 वाजल्यापासून. तर 22 तारखेपासून मित्रांनो ऑनलाईन चालू झाले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2025. लास्ट डेट कधी दिनांक ठेवा 12 सप्टेंबर. आज तारीख मित्रांनो 1 सप्टेंबर. 11 दिवस तुमच्या हातात आहे मित्रांनो. लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. 22 तारखेला मित्रांनो आपण व्हिडिओ फॉर्म चालू झाले आहेत, पण आपल्याला थोडा मित्रांनो टाईमचा इश्यू असल्यामुळे आपण आत्ता व्हिडिओ घेतला आहे. आपली एकच राहते मित्रांनो, प्रत्येक जी पण भरती तर आपल्या हातून सुटली नाही पाहिजे. ती भरती प्रत्येक महाराष्ट्राला खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये गेली पाहिजे. त्याला भरतीचा लाभ घेता आला पाहिजे. पण मित्रांनो काय टाईम इश्यू असल्यामुळे आपल्याला थोडं लेट होतं. पण समजून मित्रांनो, आपला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जसा व्हिडिओ येईल तसा मित्रांनो नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा. जसा आपला व्हिडिओ येईल तुम्हाला समजेल ही भरती सुट्टी लगेच जाऊन अप्लाय करा मित्रांनो. आता असं नाही मित्रांनो, आज आपण तर आपलं एक तर हाच प्रयत्न होतो मित्रांनो, आज भरती सुटली लगेच दुसऱ्याची व्हिडिओ तेव्हा पडला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. पण मित्रांनो टाईमचा थोडा इश्यू असल्यामुळे तसं काही करता येत नाही. तर मित्रांनो मी खूप असा प्रयत्न करतो तसं व्हावं. तर मित्रांनो काय आपला थोड्या दिवसात आपल्याला आज भरती सुटली संध्याकाळी तुमच्यापर्यंत व्हिडिओ दिला जाईल. पुढं पाहू. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे अंतिम दिनांक 12/9/2025 रात्री 12 वाजेपर्यंत. लास्ट डेट मित्रांनो तुमचा शुल्क भरणे पण तोच आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेपूर्वी 7 दिवस. मित्रांनो 7 दिवसाआधी ज्यावेळी तुमची परीक्षा असेल त्या 7 दिवसाआधी तुम्हाला ॲडमिट कार्ड दिले जाईल. ऑनलाईन परीक्षा संभाव्य दिनांक मीरा भाईंदर महानगरपालिका ही वेबसाईट आहे. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल मित्रांनो. आणि मित्रांनो ही त्यांनी वेबसाईट दिलेली तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ती तुमच्या मित्रांनो ॲडमिट कार्ड वगैरे सगळी प्रोसेस होऊन दिली जाईल. तर मित्रांनो हे झाले महत्त्वाच्या तारखा ज्या आपल्या या भरती संदर्भात ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत. लास्ट डे मित्रांनो दिनांक ठेवा मित्रांनो 12 सप्टेंबर आहे. 10 दिवस राहिले आहेत. लवकर 11 दिवस सोडून द्या, कारण नंतर सर्व चालत नाही, पेमेंट होत नाही, खूप सारे इश्यू येतात मित्रांनो. तर होता लवकर मित्रांनो तुम्ही आपला फॉर्म भरून टाका. तर मित्रांनो आपला प्रयत्न राहतो की बाबा ज्या दिवशी भरती सुटेल ते संध्याकाळी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा. पण तुम्हाला सांगितलं फार टायमिंगच्या असल्यामुळे ते होत नाही मित्रांनो. पण आपल्याला नक्कीच हा पुढं प्रयत्न राहिले. ज्या दिवशी मित्रांनो भरती सुटेल त्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तुमचं एकच काम आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून मित्रांनो या भरतीचा जो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी अभ्यास करतो त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घेतला पाहिजे. एवढीच एक अपेक्षा आहे मित्रांनो आपली. जो कोणी मित्रांनो अभ्यास करतो आणि त्याला भरतीच माहीत नाही झाली त्याचा फायदा होत नाही अभ्यास करून मित्रांनो. तर एकच काम आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आणि तुमच्या मनात अजून पण आता मी इथं प्रयत्न केला आहे एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कव्हर करायचा. जर माझ्याकडून काय सुटलं असेल कमेंट नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो.